नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगणार आहे की यूट्यूबवरती थंबनेल कसं लावायचं। खूप साऱ्या मित्रांना आणखीन पण जे नवीन यूट्यूबर असतात त्यांना यूट्यूबवरती थंबनेल कसं जोडायचं आणि थंबनेल कुठून तयार करायचं आणि थंबनेल कशाप्रकारे तयार करायचं आणि याच्याबद्दल काहीही माहिती नाही, तर मी यूट्यूबचं थंबनेल तयार कसं करायचं आणि यूट्यूबला लावायचं कसं ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर इथे थोडा लोड घेत आहे, बघू शकता। इथे आता आपल्याला पिक्सल लॅब असं सर्च करायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये पिक्सल लॅब हे बघू शकता, पिक्सल लॅब। तर ऑलरेडी आपण हे डाउनलोड केलेलं असल्यामुळे इथे डायरेक्ट ओपन नाव आलेलं आहे। तर बघू शकता हे खाली 2 नंबरचं ऑप्शन आहे पिक्सल लॅब, याच्यावरती आपल्याला ओपन करायचं आहे। तर चला आपण पिक्सल लॅब हे ॲप ओपन करूया। सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो की थंबनेल तयार कसं करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते लावायचं कसं ते पण दाखवणार आहे। तर उदाहरणार्थ आपण ब्लॉगचं एखादं थंबनेल बनवून घेऊया। तर चला याला कॅन्सल करायचं आहे, याला वरती इथे जाऊन डिलीट करून घ्यायचं आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की यूट्यूबची साईज निवडायची आहे। वरती बघू शकता इकडे 3 डॉट दिलेले आहेत, याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली इमेज साईज याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर कस्टम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली बघू शकता 5 नंबरला यूट्यूब थंबनेल असं ऑप्शन येत आहे, या यूट्यूब थंबनेलवर क्लिक करायचं आहे। आता काय होईल, आपली जी यूट्यूबची साईज आहे ती साईज इथे सिलेक्ट होईल। झाल्याच्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर आता बघू शकता इथे ऑलरेडी आता पद्धतशीरपणे आपल्या यूट्यूबचं जे बॅनर असतं, थंबनेल असतं, त्या थंबनेलची साईज इथे झालेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक फोटो ॲड करायचा आहे। बघू शकता इथे जायचं आहे, इथे गेल्याच्यानंतर फ्रॉम गॅलरी याच्यावर क्लिक करायचं आहे। तर मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर मंडळी, माझ्याकडे हा फोटो होता सध्या अवेलेबल, तर मी हा सिलेक्ट केलेला आहे। तर इथं आपल्याला सिलेक्ट असं करायचं आहे। त्यानंतर याची साईज अशी इकडे वाढवून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित। त्यानंतर काय करायचं, याचा जर थोडाफार आपल्याला कलर चेंज करायचा असेल तर इकडे खाली बघू शकता, खाली आल्याच्यानंतर इथं कलर फिल्टर इथं असं दिलेलं आहे, याच्यावरती आपण जाऊन कलर चेंज करू शकतो। असे बघू शकता इकडे पहा, अशा प्रकारे कलर चेंज करू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला आता इथे टेक्स्ट ॲड करायचं आहे, म्हणजे नाव टाकायचं आहे। बघू शकता इथे आता आलेलं आहे, इथे आपण नाव टाकून घेऊ, यूट्यूबवर थंबनेल कसे लावायचे, कसे लावायचे। तर बघू शकता इथं आता आपलं नाव आलेलं आहे पूर्ण। तर याला आता आपण काय करू, याच्यामध्ये जायचं आहे, याला आपण आता बोल्ट करून घेणार आहोत, म्हणजे साईज वाढवून घेणार आहोत। तर बघू शकता आता याला काय करायचं, आपलं स्ट्रोक लावायचा आहे। स्ट्रोक लावल्याच्यानंतर काही व्यवस्थित नाव दिसेल आपलं, बघू शकता पहा। आता स्ट्रोक लावला आपण, त्यानंतर साईज थोडी वाढवून घ्यायची आपण, इथून साईज वाढवून घेतली। आता याच्यामध्ये जर आपल्याला कलर वगैरे ॲड करायचा असेल तर कलर पण ॲड करू शकतो आपण। इथून बघू शकता खाली कलर्स, याच्यावर कलर ॲड करू शकतो आपण कोणता पण। तर आपण इथे पिवळा कलर ॲड करणार आहोत, बघू शकता पिवळा कलर झालेला आहे। यूट्यूबवर थंबनेल कसे लावायचे एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आता जर आपल्याला शॅडो वगैरे लावायचे असेल, इकडे पहा शॅडो पण लावू शकतो। इकडं बॅक शॅडो वाढवायची, इथून व्यवस्थितपणे शॅडो लागली। आता मी तुम्हाला साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे। आणखीन जर तुम्हाला याच्यामध्ये जर फुल डिटेल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तो पण व्हिडिओ टाकतो। तर आता साध्या प्रकारे आपलं एकदम थंबनेल वगैरे व्यवस्थित केलेलं आहे। सुरुवातीला तुम्ही असे जर थंबनेल बनवले तरी काय हरकत नाही। तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरी थ्री डॉटवर असं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर एक्सपोर्ट इमेज याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं कस्टमवर क्लिक करायचं आहे। आणि इथे जर आपल्याला HD पाहिजे असेल तर अल्ट्रावर क्लिक करायचं आहे, सेव्ह गॅलरी करायचं आहे, बघू शकता। तर आता आपला इमेज सेव्ह झालेला आहे। तर बघू शकता आता तुम्हाला मी गॅलरीमध्ये जाऊन दाखवतो, आपला इमेज हे बघू शकता, आपलं थंबनेल एकदम व्यवस्थितरित्या सेव्ह झालेलं आहे। तर आता मी तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन कसं लावायचं थंबनेल ते पण दाखवणार आहे। तर बघू शकता हे इथे एक आपला व्हिडिओ आहे, याच्यावरती गेलो आपण, वरती इथं बघू शकता पेन्सिल आयकॉन आहे, याच्यावर दाबायचं आहे। त्यानंतर परत याच्यावर क्लिक करायचं आहे, कस्टम थंबनेल याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघू शकता इथे थंबनेल आहे आपलं, इथे थंबनेल सिलेक्ट करून इथं
डन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपण सेव्ह करायचं आहे. तर थोडा वेट करत आहे. तर बघू शकता आपलं थंबनेल आता व्यवस्थितपणे सिलेक्ट झालेला आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.